चिक्की घोटाळ्याचं वादळ शांत होत नाही, तोच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर आणखी एक आरोप होतोय। मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंचंही नाव आलंय। द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी छापली आहे। रस्ते घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या RPS कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत पंकजा मुंडेंच्या कंपनीची भागीदारी असल्याचं माहिती मिळतेय। जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत RPS कंपनीने भागीदारी केली। मुंडेंच्या कंपनीशी भागीदारी केल्यानंतर RPS कंपनीला तब्बल 1398 कोटीच्या कामांची कंत्राटं मिळाली। ऑगस्ट 2015 मध्ये भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या तक्रारीनंतर रस्ते घोटाळ्याचा तपास करण्यात आला। रस्ते घोटाळा प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने 6 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तात्काळ पंकजा मुंडेंनी 30 मे 2016 आपल्या सुप्रा कंपनीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। 17 जूनला मुंबई पोलिसांनी 10 जणांना या संपूर्ण प्रकरणात अटक केली आणि त्यानंतर पंकजा मुंडेंचे पती चारुदत्त पालवे यांनी आपली भागीदारी संपुष्टात आणली। माझ्या पतीचा व्यवसाय 14 वर्ष झाले ते ॲडव्हर्टायझिंग मध्ये काम करतात आणि त्यांच्या एका कंपनीने ॲडव्हर्टायझिंग राईट्ससाठी त्यांच्याशी टायअप केलं होतं 2012 साली, म्हणजे जेव्हा मी मंत्री पण नव्हते। आणि त्यानंतर त्याच्यात काहीच ट्रान्झॅक्शन झालं नाही, कारण त्यांनी जे ॲडव्हर्टायझिंग करण्याच्या दृष्टीने राईट्समध्ये त्यांच्या दोघांमध्ये जे काही हे झाला निर्णय, त्याच्यामध्ये कुठलंही पुढे काम झालं नाही आणि त्याच्यामुळे 1 रुपयाचंही ट्रान्झॅक्शन झालं नाही। 4 वर्ष कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं नसल्यामुळे ती डिफंक्ट झाली कंपनी आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो। ह्याचा काही संबंध नाही। त्या व्यक्तीचे आणखी कुठले व्यवसाय असतील का किंवा त्या व्यक्तीचे आणखी कुठल्या व्यावसायिक संबंध असतील का, त्याचा माझ्याशी संबंध जोडणं हा अन्यायकारक आहे। राष्ट्रवादीनं मात्र हे संपूर्ण प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे। जॉईंट व्हेंचर झाल्यानंतर जवळपास 1500 कोटी रुपयाची रस्त्याची कामं या दोन्ही जॉईंट व्हेंचरनी घेतलेली आहे। जर या घोटाळ्याचे आरोपी RP शाह असतील तर सुप्रा मीडियाच्या डायरेक्टर या नात्याने पंकजा मुंडे, चारुदत्त पालवे हे पण त्याच्यात गुन्हेगार होऊ शकतात। तर पोलिसांची जबाबदारी आहे यांना पण याच्यात आरोपी घोषित केले पाहिजे। भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिट देता देता मुख्यमंत्र्यांची विधानसभेत दमछाक होतीये, पण आरोपांची मालिका थांबताना दिसत नाहीये। रस्ते घोटाळा आम्हीच उघडकीस आणला असं भाजपचे नेते ठासून सांगतायत। त्यातच पंकजा मुंडेंचं रस्ते घोटाळ्यात नाव आल्यानंतर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं असेल। पंकज भनारकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।